की आम्ही लई खस्त्या खादावलो. पाऊस आला, वारं आलं, मधी रोहनला सुसू आलं, अनेक अडथळे आले आम्हाला. अडथळे आणि अडचण निर्माण झाल्या. तर आम्ही जसं वर आलो डोंगराव इथं त्या पवन चक्की बसणं जसं आलोय तसा कंटिन्यू पाऊस चालू आहे. पार्लेजी कंपनी, त्या कंपनीच्या पवन चक्क्या पण आहेत आज आम्हाला कळालं. ह्याच्या आईला आयुष्य झालं पार्लेजी खातून पवन चक्की आज बघितलं पार्लेजीच्या, माहित नाही त्या पवन चक्क्याच्या. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज विषय असा झाला, आज निघालो मी सोलो ब्लॉग करायला. एकटाच निघालो तडस करत. आणि सोलो ब्लॉग करायचं कारण असं आहे, काल मी खरेदी केलं नवीन खट्ट हेल्मेट. तर खट्ट खरेदी केलंय म्हटलं जरा सोलो ब्लॉग वगैरे करायला लागतोय. मग तडस करत निघालो मी आज गुढी पाचगणीला. एकटाच निघालो कारण गुढी पाचगणी लय जण म्हणली मला जा तिथं जाऊन ब्लॉक करून ये चांगला खट्ट. तर 100 cc प्लॅटिन आपली तयार आहे. 100 रुपये त्याला टाकले गच्च पैकी. आणि मी निघालो तडस करत गुढे पाचगणीला. तर चला कसा कसा विषय आपला होतो बघूया. तर चलो. तर मी एकटाच निघालेलो आणि जाता जाता कार्यकर्ता म्हणला मी बी येणार आहे. तर सोलो ब्लॉगिंग आपलं होणार नाही. कार्यकर्ता लगेच म्हणला मी येणार आहे. म्हणलं विषय हार्ड. सकाळी फोन केलं पण उचल नाही, त्याच्यामुळे सोलो ब्लॉगिंग करायला निघालो मी. खोटं बोलतो, एक फोन पण केला नाही, 4-5 फोन केलं लागलं नाही. आता आम्ही काय करणार, हे जायच्या गावात गाडीची किल्लीपूट टाकली. तर जाता जाता इथं मॅच भरले आमच्या गावातच. आणि कार्यकर्ता प्रेक्षक कसं वाटतं तुम्हाला? आबा म्हणते येणार आहे का आबा? उंच उंच बॉल आमच्या जवळ आला. एक नंबर क्या सुटला. बरं झालं. शेका बाबाच्या वाड्याच्या अनबान शान सनीबाई सूर्यवंशी संपला विषय. एवढं सांगून मी बस करतो. गुढी पाचगणीला झक मारतो माझी. चला. तर सध्या मी पायथ्याशी पोहोचलो इथं. या काय कुठे आलो रे आपण? साडावागापूर नाही, तिकडे जरा आमचा कार्यक्रम चालू होता. आयला काय ध्यानात नाही गेलं. गुढे पाचगणीच्या पायथ्याशी पोहोचलोय सध्या आम्ही. अजून पुढे जायचं डोंगराव. तर सध्या आम्ही डोंगराव पुढे जायचं म्हणतोय, पण इथलं वातावरण बघून आमच्या डोळ्याचं पारणच पिटलं असला विषय इथं. वातावरण कसलं आहे? यायला लागतंय. संपला विषय. कसं पण या चालत या पळत या गाडीने इष्टीने या रेल्वेने या. फक्त विषय एवढा रेल्वे विमान येत नाही. विषय संपला. हेलिकॉप्टर येऊ शकताय. हा. तर वातावरण कडक आहे एकदम. थोड्याच वेळात डोंगरावर जाणार. काय पवन चक्क्यांतीन तुम्हाला दावतो सिनेमॅटिक शॉट इथनं खाल्लंच. थोड्या वेळात आपण जायचं वर जाऊन दावतो वातावरण आणि कसं आहे. तर विषय कडक आहे इथला. कंटिन्यू पाऊस चालू आहे इथं. आम्ही जसं वर आलो डोंगराव इथं त्या पवन चक्की बसणं जसं आलोय तसा कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि धुकंच होतंय. म्हणजे धुकं म्हणजे पाऊसच होतोय तो सगळा. आम्हाला वाटतं धुकं म्हणजे आपल्या माळावर धुकं पडतंय तसलं धुकं असेल, पण तसला काही विषय नाही. इथं डायरेक्ट पावसाचं धुकं असतंय. काय म्हणा रोहन भैया? शेवट पाऊस असतो. शेवट नाद करा नाही. वातावरण वेगळंच वातावरण आहे इथलं. कडक वातावरण कडक. आता तुम्ही फील घ्या जरा पावसाचा. बघा कसं कसं वातावरण आहे. पवन चक्क्या वगैरे फील घ्या जरा. फील. तर बाबांनो, अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून जीव घेणं प्रवास झाला आमचा. कारण विषय असा झालाय की आम्ही लई खस्त्या खादावलो. पाऊस आला, वारं आलं, मधी रोहनला सुसू आलं, अनेक अडथळे आले आम्हाला. अडथळे आणि अडचण निर्माण झाल्या. तरी पण आम्ही खचून गेलो नाही. एक चिखला पाण्याचा रस्ता आहे तो आपला पार करत. काय म्हणा नेते, कसं वाटतं? तुम्ही सोडू नका. ब्लॉग झालाय. सुट्टी द्यायची नाही. नाद करते काय. जगात भारी चांगली कर. सपला विषय. काय म्हणता नेते, कसं वाटलं तुम्हाला? वातावरण पुढं कसं? एक नंबर आहे. नाद करते काय चांगलीच आहे. तर चिखलाचं वातावरण नाही इथलं. जरा म्हणजे गाड्या बिड्या जाऊन जरा जास्त विषय हार्ड. हा नाद हार्डच पाहिजे हो. तर विषय हार्ड करता आम्ही निघालो त्या टोकाला. तिथं जाऊन आपल्याला काहीतरी एक भिन्न प्रकारचं फुटेज बघायला भेटतं का बघायचं आहे. आणि सध्या आम्ही पोहोचलोय गुढे पाचगणी पिकनिक स्पॉटवर. इथं पिकनिक स्पॉट. हा, तुम्हाला जर गंडायचं नसलं तर गुढे पाचगणी टाकून मी आपला डायरेक्ट यायचं नाही. काय करते कुठे दुसरीकडे जाते. शिरसाटवाडी घाट टाकायचं. नाही तर गुढे पाचगणी पिकनिक स्पॉट पवन चक्क्याच्या घेऱ्याच्या मध्येच आहे इथं.
आणि त्या पिकनिक पॉईंट पाशी आम्ही निघालोय. तर तुम्हाला बुबुआचं पारणं फेडणार दृश्य थोड्याच वेळात दावतोय तो. तर चलो, अशी आडवळणी वाट आहे. कशी आडवळणी वाकडी तिकडी चिखलाची वाट आहे. तर चिखलाच्या वाटेने आम्ही निघालोय. एक खडतर प्रवास आपला, पण ह्या प्रवासात जी मजा असते ती अनुभवायला यायलाच लागतंय. काय म्हणायचं? येस येस यस यस नो नो विषय संपला. माग बघा पोहून चक्की कशी आहे, फासफूस. फक्त एवढंच की हिथनं येताना पाऊस पडून गेला सुई पाय स्लिप होती ती. माझं चप्पल बघा ब्रँडेड घाला नाही, साधं बैराटी घालून या. होय, स्लिप होऊन पडणार तर पडणार, त्यात वाद नाही. तर चालतंय, आमच्या पुढे एक गँग आहे. त्या गँगला आपण आपलंसं करूया आणि त्यांना आपला यूट्यूब चॅनलचा ID वगैरे सगळं सांगून सबस्क्रायबर वाढवूया की. आलो तर तेवढा तर फायदा करून घेऊ आपला आयच्या गावात. काय म्हणायचं? येस येस यस 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 ओ या. तर इकडे एक जंगल टाईप असं वातावरण आहे आणि हे एक पिकनिक स्पॉट आहे. म्हणजे हो, ही जंगल माझ्या मते त्या पिकनिक स्पॉट करायसाठी लावलं असं मला वाटतं. ही जंगल फॉरेस्ट. तर इथं तुम्हाला बिबट्या, हत्ती, चिमणी, कावळा असलं काय बघायला भेटणार नाही. काय म्हणायचं आहे? कारण इथं फक्त माणसं बघायला भेटणार, ती बी आमच्यासारखी. काय रे वातावरण. आता वातावरणात जरा सिनेमॅटिक शॉट द्यायला लागते तुम्हाला, त्याशिवाय मजा येणार ना तुम्हाला. तर बघून घ्या जरा. तर वा भाई वा, मला माहितच नव्हतं की इथे एक धबधबा पण आपल्याला बघायला भेटेल. एक स्वस्त मजबूत टिकाव असं पार्काचा धबधबा आहे. राऊतवाडीला आम्ही गेलतो तेव्हा पाणी होतं, तेवढं पाणी येतं आत्ता. तर चालायचं तेवढा धबधबा तुम्हाला धावतो कसा कसा विषय. तर बघून घ्या वातावरण घेतलं. तर इथं स्वस्त मजबूत टिकाव असं कार्यकर्ते भेटले आपल्याला. नमस्कार. विषय हार्ड करायचं म्हटली लागते पुढे पाच गेली. आता 4 पडली तिथे, अजून 4 पडायची आणि ती लवकरच पाडू आपण. इथं कसं आहे, इथं म्हणजे ती काय आहे काय चिटकुळ बिटकुळ काय म्हणते, चिटकुळ बिटकुळ काय म्हणते तसला विषय. इथं सारखं मागतंय रक्त पाहिजे, रक्त पाहिजे. तर तसा विषय आहे. चालायचं तेवढं एक स्वस्त मजबूत टिकाव असा धबधबा इथं. आणि तेव्हा तुम्ही बघितला आजचीला जाता मगाशी आणि कार्यकर्ता पण बघितलं. तर आता आपण पुढचा काय तर सिनेमॅटिक शॉट बघूया. चला. पाहिलं पण काय वातावरण, काय बी म्हणा तुम्ही, वातावरण कडक आहे. काय म्हणा भावा तुला क्वालिटी? तुला काय 4 शब्द बोलायचं का? आता काय बोलत नाही, परत बोलू आपण या विषयावर. संयुक्त बैठक घेऊ या विषयावर आपण. वातावरण फिलिंग टाकायचं आहे बरं का. काय बी म्हणा तुम्ही, राहून या. यस यस फक्त एवढंच. यस 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 ओनली येस येस ओनली यस यस सूर्यवंशी कुठं आहेस? ओनली येस येस. तू आम्हाला चुकवून गेलास भाड्या, बघ आम्ही कुठं फिरायला. तर इथं तासगावचं कार्यकर्ते भेटले ती. सचिन वाकडे सर. सर नमस्ते. नमस्ते. कसं वाटलं वातावरण बघून तुम्हाला? कसं वाटलं? आणि आज सुट्टीच्या दिवशी मला या वातावरणाचा आनंद घेता आला. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला मित्र मिळाला, धन्यवाद. हीच एक बाबा मोठी आपल्याला गोष्ट घडली, लय मोठी गोष्ट घडली की मित्र भेटला, विषय जपला. आणि वातावरण असं म्हणजे काय हो, शेवटचं वातावरण इथं काही आपण बोलू शकत नाही पुढं. सांगलीतला स्वर्ग म्हटलं तर ह्याला काय आपण वावगं ठरणार नाही. काय म्हणायचं? कडक वातावरण एवढं इथलं. सांगली जिल्ह्यात असं एक सुंदर ठिकाण आहे, हे इथं येऊन पाहता आलं. सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 100% सगळ्यांनी या इथं बघून जावा. सांगलीतली आपलं पर्यटन स्थळ मोठी करा बघायची आता आपण. काय म्हणायचं? बरोबर. तर इथनं काय डोंगर दिसते रे, काय झाडी काय डोंगर, काय झाडी काय डोंगर. वातावरण म्हणजे वातावरण इथं बघा कसलं वातावरण. सिनेमॅटिक शॉट जातो तुम्हाला. तर अशा पद्धतीनं आम्ही काय फिरलो रे, गुढी पाचगणीचं इथं पिकनिक पॉइंट बघितला. टॉपचं वातावरण आहे इथं. नाद करते का असं
पावसाळ्यात यावंच लागतंय बघा इकडं. आणि येऊन एकदा डोळ्याचं पारणं फिरून जावा. आणि आता पण कुठं निघालोय? शिरसाटवाडी घाट. तर शिरसाटवाडी घास असं यानं संबोधलंय. तिथं आम्ही निघालोय. तिथं एक दळणवळणाची साधनं म्हणजे रस्ता असतोय ना, रस्ता असं नागमोडी वळण आहे ती रस्त्याची. तिथं आम्ही ती बघायला निघालोय. तर आता लवकरात लवकर गाडी बशी जातो, गाडी किक मारतो, किक मारून डायरेक्ट घाटावर जातो, घाट बघतो आणि तुम्हाला दावतो कसा कसा विषय तिथला. तर चलो. तर मग जर आम्ही हुल्लडबाजी करत इकडे तिकडे सगळीकडे फिरलो, पण काय विषय झाला, विषय असा झाला की तिकडं आम्ही काय बघितलं आम्हालाच कळलं नाही. पण इथे एक पॉईंट आहे म्हणलं, इथे एक थांबायला लागते म्हणलं. जरा सगळं गिंबल सगळं मॅक्सेप वगैरे सगळं खिशात टाकले. कारण विषय असा झालाय पावसात भिजलं तर सोसा नाही, पप्पाले मारल जातो मात नाही आता नवीन घ्यायचं. तर इथं थांबलोय, जरा थांबायचं, पॉईंटचा व्ह्यू घ्यायचा इथला, पुपाचं पारणं पेडायचं आणि मग पुढचा विषय आपला चालू करायचा. तर एक्सक्यूज मी जाता राव, थांबा इथं. अरे इथं लय लागा स्पॉट लागा जोरात आहे. कडक आहे, कडकनाथ स्पॉट आहे, कडकनाथ स्पॉट इथं आहे. कडक एकदम कडक. अरे आमच्या आधीच इथे थांबलाय. तर पुन्हा एकदा तासगावकर आपल्याला इथं भेटली ती. आयुष्यभर पार्लेची बिस्किट खाल्ली, पण माहिती आहे पार्लेच्या पाऊन चक्क्याच्या आज बघितलं असा विषय झाला. तर ते दादाराव सिनेमॅटिक पद्धतीने फुटेज घ्यायला लागले त्यांचे. हा नाद करते काय. तर वातावरण कसलं आहे माझं घेतलं. आता माझा चष्मा काढून मला बघायला लागतं, कारण ह्याच्यावर दव साठली ती. वातावरण क्वालिटी आहे, नाद करा नाही इथला कडक. तुम्ही पण बघून घ्या, आम्ही बघितलंय, तुम्ही पण बघून घ्या. तर अशा पद्धतीने आम्ही सगळं काय म्हटलं घोडे पाचगणी आणि हे काय एरिया कुठला शिरसाटवाडी घाट असं सगळं आम्ही एक्सप्लोर केलं, बघितलंय. आता मी जे काय रेनकोट बिनकोट घातला, आता हेल्मेट टाकायला डोसक्याला आणि नीट कॉल करायला जायचं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.